अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. गुरु ज्ञान प्रकाशिता भजन फैलावत तत्वता, तयाचा विकास होता संकल्पा विकल्पा ठावनसे. मग होय विरक्ती घडतसे प्रेम भक्ती, हेच लक्षण परम भक्ती पावती साधनेची. पूर्वी होता जीव भेटला मम शिव, तेणे जीव सदा शिव आठव सकल बुडतसे. जय आकाश पडो पहाय धरणी दुभंगुनी जाय, त्रिभुवन जळून जाय तरीही पाय न सांडो गुरूंचे. ऐशा विश्वासे राहावे श्रद्धेने गुरु ते पहावे, तया माझी दुमत न करावे भावे गावे राहावे सदा. मग गुरु होय तारू अवघा हटविल संसार पुरू, देवची होय गुरुवरू दरू हटविल अवघाची. मग लागे दुरिताचे पाठी करी घेऊन आकाठी, अवघा तो तुझी यासाठी गोष्टी कौतुके करविल की. न मागे कवनासी आवडे मग तोची देवासी, देव म्हणावे तयासी चरणासी लीन तयाच्या. भूता उघी दयामनी देव भरे घरी पाणी, संकटी होय चक्रपाणी कर्म लोणी तयासी. श्रेष्ठ अवघा होय धनी देव करीतसे धनी, चिंता न तयामनी विश्वासोनी कथितसे. दत्तक गेला तात तो आपैसे घराणे नाम होत, तया कारणे तयाचा सुत घराण्यात त्याच जातसे. तया कारणे सुताला न लागे दत्तक विधानाला, आपैसी नामांकित झाला लाभला तैसेची नामाभिधान. म्हणून शरण एकदाची गुरुनाथा मी तुझाच झालो आता, म्हणावे अनन्यता करता गुरुची होय मग. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. गुरु ज्ञान प्रकाशित होताच भजनात वाढ होते, आत्म्याचा विकास होतो. आत्म्याचा विकास होताच संकल्प आणि विकल्पाला ठावच नसतो. विरक्ती घडते प्रेम भक्ती होते, हेच परम भक्तीचे लक्षण. साधनेची पावती ती हीच होय. पूर्वी माझा जीव एकटा होता, आता त्याला शिव भेटला. मग काय जीव सुद्धा सदाशिव झाला. सगळे आठव आता संपले. सत्शिष्याची खरी परीक्षा त्याच्या कसोटीच्या काळात म्हणजे दुःखाच्या काळात होत असते. पण शिष्याने मात्र आकाश कोसळले धरणी दुभंगली त्रिभुवन जळाले तरीही गुरूंचे पाय सोडू नयेत अशा विश्वासाने राहावे. मनात द्वैत निर्माण होऊ नये. भावे गावे सदा राहावे. भावनेने गावे आणि त्याच्या चिंतनात सदैव राहावे. मग गुरु स्वतः तारू होतो, संसाराचा पूर हटवितो. देवच गुरु होतो, दुःख सर्व हटवितो. मग दुरितांच्या पाठीमागे लागतो, अर्थात हातामध्ये काठी असते. तुझ्यासाठी तो कौतुकाच्या गोष्टी करीत असतो. तो काही मागतच नाही. तो देवाला आवडतो, त्याच्या मनामध्ये भूतदया असते. त्याच्या घरी देव पाणी भरत असतो. संकटात चक्रपाणी होतो. कामाचे लोणी आपोआप त्याला मिळत असते. गुरुधनी अवघा श्रेष्ठ होतो, पूर्ण समाधान देतो. म्हणजे मनामध्ये चिंताच राहत नाही. हे मी विश्वासाने सांगत आहे. वडील दत्तक गेले तर त्याच्या घराण्याला त्या घराण्याचे नाव आपोआप मिळते. पुन्हा त्याच्या मुलाने दत्तक जायलाच पाहिजे असे नाही. आपोआप तो त्या घराण्यामध्ये नामांकित होतो.
म्हणून एकदाच श्री गुरुना शरण जावे. मी तुझाच झालो म्हणा, त्यामध्ये अनन्यता असू द्या. मग करता अवघा गुरु होतो, तोच सर्व काही सांभाळतो. मागे पुढे तोच राहतो. आपले अवघे कल्याण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते आणि तो जबाबदारीने ती जबाबदारी पाडत असतो. हे गुरूंचे करणे असते. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की.